नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला सामान्यांपासून बड्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि आमदार खासदारांपासून अगदी मंत्र्या संत्र्यांपर्यंत सर्वच जण भेटून आलेत। त्यातल्या अनेकांचे त्याच्यासोबत व्हिडिओ आणि फोटो देखील आहेत। आता तुम्हीच सांगा वडेट्टीवार साहेब, यातल्या कुणाकुणाची HIV टेस्ट करायची? अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला। ते पण सांगतो ना, जेवढे भेटलेत ना त्या भोंदूबाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। आज विधानसभेत नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणावरून मोठा राडा झाला। या प्रकरणी चर्चा सुरू असताना काँग्रेसनं स्थगन प्रस्ताव आणला। त्यानंतर ब्रह्मपुरीचे आमदार काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलंच घेरलं। भोंदूबाबाला जे कोणी भेटले आहेत, जे त्याच्यासोबतच्या फोटो आणि व्हिडिओ मध्ये आले आहेत, त्या सर्वांच्या मोबाईलचे CDR तपासले पाहिजेत अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। या मागणीपर्यंत ठीक होतं, पण त्या पुढे जाऊन या भोंदूबाबाला जे कोणी भेटलेत त्या सर्वांची HIV टेस्ट करावी, नाहीतर सगळेच संसर्गानं मरतील असं म्हटलं आणि साऱ्या सभागृहात एकच गहजब उडाला। इतकंच नव्हे तर सरकारनंच या टेस्ट करून घ्यायला हव्यात असंही त्यांनी सुचवलं। वडेट्टीवार यांची मागणी योग्य की अयोग्य हा नंतरचा मुद्दा, पण आपली HIV टेस्ट करून घ्यायला स्वतःहून कोण पुढे येणार हा यक्ष प्रश्न मला पडलाय। तुम्हीच सांगा, कोणता बडा अधिकारी किंवा कोणता राजकीय पुढारी माझी HIV टेस्ट करा म्हणून स्वतःहून पुढाकार घेईल? त्या खरात बाबा सोबतचा फोटो किंवा व्हिडिओ समोर आल्यानं आधीच लाच काढून घेतलेली कोणती व्यक्ती आपली HIV टेस्ट करून उरली सुरलेली लाजही काढून घेईल? खरं तर या बाबासोबत झळकलेल्या अनेकांना आता आपलं काही खरं नाही या भीतीनं आधीच ग्रासलंय। कधी आपला भांडाफोड होईल आणि आपलं पितळ उघडं पडेल या चिंतेमुळं अनेकांचा BP हाय लो होत असेल। अनेकांना तर अन्नही गोड लागत नसेल। कालचं बाबाचं ते लंगडत चालणं आणि त्याचं कणत बोलणं पाहून अनेकांना तर आपल्यालाही पोलीस टायर मध्ये घालून फोडून काढत असल्याची स्वप्न पडू लागली असतील। शिवाय HIV टेस्ट करण्यासाठी स्वतःहून हो म्हणणं म्हणजे आपण नक्कीच काहीतरी वेडं वाकडं केलंय याची स्वतःहूनच कबुली दिल्यासारखं होईल। बरं, त्यातून ही टेस्ट निगेटिव्ह आली तर ठीक, पण पॉझिटिव्ह आली तर मग राजकीय कारकीर्द, सामाजिक प्रतिष्ठा, कौटुंबिक मानपान सारं काही संपलंच म्हणून समजा। शिवाय समाजात छितू होईल ती वेगळीच। बरं, या भोंदूबाबाच्या नादी 1-2 अधिकारी किंवा नेते मंडळी लागली असतील तर शपथ इथं कुणाकुणाची नावं घ्यायची हो, क्योंकि लिस्ट तो बडी लंबी आहे। मी आता जरी इथं एकट्या दुकट्याचं नाव घेतलं तरी तुम्ही मला कमेंट करून लगेच सांगायला तयार, संदीपराव त्याचं नाव घ्यायचं राहीलच की। आता बोला, एक गोष्ट मात्र खरी, त्या खरात बाबाला कोण कोण जाऊन भेटलं आणि तिथं जाऊन कुणी काय केलं हे फक्त तिथं जाऊन नको तो उद्योग करून आलेल्या त्या व्यक्तीलाच ठाऊक। मग तो कुणी बडा अधिकारी असेल किंवा बडा राजकीय पुढारी। खरातला भेटून आलेल्या सर्वांची HIV टेस्ट करावी, नाहीतर सगळेच संसर्गानं मरतील अशी वडेट्टीवारांनी व्यक्त केलेली भीती त्या बाबाला भेटून आलेल्या सर्वांना नक्कीच वाटत असणार। शिवाय सरकारनं पुढाकार घेऊन त्यांची चाचणी करावी हे वाक्य वडेट्टीवारांनी उच्चारल्यानंतर तर कित्येकांच्या पोटात गोळाही आला असणार। कारण जे कोणी तिथे जाऊन त्या बाबाच्या पायावर डोकं टेकून आलेत किंवा काही भलता सलता उद्योग करून आलेत ते सर्व पोलीस आणि सरकारच्या रडारवर नक्कीच असणार। आणि समजा उद्या सरकारनं त्या हॉट लिस्ट मधल्या नावांच्या व्यक्तींची HIV टेस्ट करायचं ठरवलंच तर जाता जाता एक बोलू का? काही नाही हो, मान्यतेच्या जाग्याखाली इथं सगळेच नागडे। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।